पंतप्रधान पदाचा मोदींचा वारस महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल खासदार संजय राऊत यांचं भाकीत। तर 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहतोय देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। राज ठाकरेंच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करू पाठिंब्याच्या वक्तव्यावर फडणवीसांचं उत्तर। तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना चांगल्या कामांची यादी द्यावी, राऊतांचा खोचक टोला। कॉमेडियन कुणाल कामराच्या उपस्थितीविषयी साशंकता। कुणाल कामराचा पोलिसांशी कोणताही संपर्क नाही। कामरा आज दिवसभरात हजर झाला नाही तर तिसरं समन्स जारी करण्याची शक्यता। बीडच्या अर्धमसल्यातील मशिदीत केलेल्या स्फोटाची एटीएस चौकशी करणार। अटकेतल्या दोघांचाही ताबा एटीएस घेण्याची शक्यता। गावातील परिस्थिती नियंत्रणात। नोटबंदीच्या 8 वर्षांनंतरही डीसीसी बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून। नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार। पुणे डीसीसीकडे 22 तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर डीसीसीकडे पडून। देशभरात आज रमजान ईदचा उत्साह। नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी। राज्यभरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण। रमजान ईदच्या नमाजात वक्फ दुरुस्ती विधेयकाचे पडसाद। अहिल्यानगरमध्ये वक्फ दुरुस्ती विरोधात फलक तर मालेगाव आणि अकोल्यात मुस्लिम समाजाकडून काळ्या फिती लावून नमाज पठण। श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट भक्तांनी गजबजलं। स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून भाविकांची गर्दी। मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा ओघ वाढला। पोलीस कारवाईलाही वेग। 3 वर्षात जवळपास 1200 घुसखोर अटकेत। 250 घुसखोरांना मायदेशी पाठवण्याची कार्यवाही पूर्ण। आयपीएलमध्ये पंजाबचाही हैदराबादला दणका तर राजस्थाननं चेन्नईला हरवलं। 2 पराभवांमुळे 10व्या स्थानी गेलेल्या मुंबई इंडियन्सची आज कोलकात्याविरुद्ध लढत।